बॅकफूटवरती दिसली। जिल्हा परिषदमध्ये त्यांची कामगिरी सुधारली आहे, तरी पण तिथं भाजप आपल्याला मोठा पक्ष काही ठिकाणी संभाजीनगरसारख्या ठिकाणी आपल्याला दिसतोय। भाजप हा आता महायुतीमधला मराठवाड्यातला मोठा भाऊ झालाय का? अगदी अगदी बरोबर आहे। मराठवाड्यात आता महायुतीमधला मोठा भाऊ म्हणून भाजप पुढे येत आहेत। फक्त जर आपण एकंदरीत चार जिल्हा परिषदेतले चित्र बघितलं, धाराशिव सोडता इतरत्र भाजपच मोठा पक्ष दिसत आहे। त्यामुळं भाजपच या ठिकाणी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून किंवा मोठा भाऊ म्हणून पुढे येऊ शकतो। मात्र धाराशिव जिल्ह्यातलं चित्र सध्या तरी वेगळं आहे, पण अजून थोडं तसा तर बघितला तर दोघांमध्ये फारसा जागेचा डिफरन्स नाही। धाराशिवमध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना 12 जागेवर पुढं आहे, तर दुसरीकडं भाजप 10 जागेवर पुढं आहे। त्यामुळं दोघांमधला डिफरन्स 10 जागेचा आहे। अद्याप 12 ते 13 जागाचे निकाल येणे बाकी आहे। त्यामुळं हा कुठंतरी भाजप परत एकदा जर परफॉर्मन्स चांगला राहिला तर मोठा पक्ष ठरू शकतो। मात्र तुम्ही म्हणल्यासारखं आतापर्यंत जर भाजपचा आपण एकंदरीत जर सगळ्या घटना घडामोडी जर बघितल्या तर भाजपचा ग्रामीण भागात फारसा प्रभाव नव्हता सुरुवातीच्या काळात। शहरी भागात मात्र चांगला प्रभाव भाजपचा होता। त्यामुळं महापालिका असतील, नगरपालिका असतील, या निवडणुकीत भाजपनी चांगली मुसंडी मारली, जोरदार मुसंडी मारली होती। मात्र या प्रथमच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून भाजपनं परत एकदा या ग्रामीण भागावरही हळूहळू पाय पसरलेत आणि कब्जाच केला, म्हणायला काही हरकत नाही। रोशन बरोबर, सुरुवातीला अगदी भाजप म्हणजे